आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सय्या काय झालं बाळा? हा थांब जरा, पाणी पी आधी. एवढा घाम का आलाय तुला? काही वाईट स्वप्न पाहिलंस का? काय पाहिलं? आई, जेव्हापासून जानकी आई घरी येऊन गेल्यात ना, तेव्हापासून त्या जे काही बोलल्यात ना ते माझ्या डोक्यातून जातच नाहीये. म्हणजे त्यांचं म्हणणं अगदी चुकीचं पण नाहीये ग. हो, सई मला विचारशील ना तर नवरा बायकोनी एकमेकांपासून दूर राहायलाच नाही पाहिजे. अगं ठिणगीचा कधी वणवा उठेल ना काही सांगता येत नाही. वेळीच भांडणं सोडवावी. उगाच ताणत बसलं ना की नंतर पश्चाताप करायची वेळ येते बघ. पण आई, माझ्या आयुष्यात जे काही घडतंय त्यामुळे कोणाच्या मनात काय सुरू आहे ना हे कळतंय तरी मला. म्हणजे बघ ना, मला वाटायचं की भैरव मॅडमला माझा तिरस्कार आहे, पण फक्त तेवढंच नाहीये. त्यांना मी सरांच्या आयुष्यातच नकोय. आणि मला असंही वाटतंय की विक्रम जे काही करतोय ना त्या सगळ्यामध्ये भैरवी मॅडम त्याला मदत करताय. काय? हो आई. आणि मला आता असंही वाटतंय की त्या अंजलीच्या हाताला धरून ना मला सरांपासून लांब करण्याचा प्रयत्न करताय. हे माहित नाही पण असं का वाटतंय मला. सई, तसं जर असेल ना तर वेळीच सावध हो. मी तर म्हणते उद्याच्या उद्या तुझ्या सासरी निघून जा आणि हे सगळं थांबव. नाही आई, मी जर आताच घरी गेले ना तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तो विक्रम रोज खेळ खेळत राहणार. त्यात भैरवी मॅडमला मी घरात नकोय म्हटल्यावर त्या मला घरातून बाहेर काढण्यासाठी नवीन नवीन प्लॅन करणार आणि मला त्याच आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे. सई अगं, पण तू घरी गेली नाहीस ना तर तुझ्यातलं आणि देवांश्रावांमधलं अंतर वाढेल. असं काही होणार नाहीये. माझा आमच्या नात्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि कुणी किती प्रयत्न केले ना तरी मला देवांश सरांपासून कुणी दूर करू शकत नाही. पण आता मी शांत बसणार नाहीये. तो विक्रम किती खोटारडा आहे ना हे मी सगळ्यांसमोर आणणार आहे. आधी ज्या चुका केल्यात ना त्या चुका मला आता परत करायच्या नाहीत. सजग राहणार आहे आणि त्याच्या विरोधात सगळे पुरावे गोळा करणार आहे. अगं पण हे कसं करशील राणी तू? सगळ्यात आधी तर मी त्या मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये जाणार आहे आणि त्या ऑफिसरला जाब विचारायचा की आमच्या घरी येऊन तो खोटं का बोलला. त्या विक्रमच्या विरोधात सगळे पुरावे गोळा करणार आणि त्याची पोलीस कंप्लेंट करणार. एकदा का मला त्या विक्रमच्या विरोधात पुरावा मिळाला ना की मला या सगळ्याच्या मुळापर्यंत पोहोचता येईल. माझी खात्री, तू नक्की यशस्वी होशील. हो आई, हा गुंता मी लवकरात लवकर सोडवेन. शेवटी प्रश्न माझ्या संसाराचा आहे. सई, तू कधी एखादी गोष्ट ठरवली आणि ती नाही केली असं कधी झालंय का? पण आता जे काही करशील ना ते शांत चित्तानं देवावर विश्वास ठेवून कर. बर, झोप आता. दमली असशील ना? ये. आज ना नाश्ता वगैरे करायचा इतका कंटाळा आलाय ना मला. ती मला म्हटलं तूच बघ बाई काय ते स्वयंपाकाचं. आपण आता पिझ्झा मागवूया का? काही असतं तुमचं. खाल्लायत का कधी पिझ्झा आजपर्यंत? त्याची काहीच गरज नाही. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. आज मी स्वतः तुमच्या दोघांसाठी कॉफी बनवून आणली. अगो बाई, अगो काय सांगतेस काय तू?
आज सूर्य कुठे उगवलाय हो? पश्चिमेला. हा? हा, मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो ना, पाहिलं असा पश्चिमेकडनं आला. काय ग मम्मा, काय हो बाबा, एरवी मी किचन मध्ये पाऊल ठेवत नाही म्हणून तुम्ही मला ओरडता, आणि आज मी स्वतःहून काहीतरी बनवून आणलं तर तुम्ही गंमत करताय माझी. अरे बाळा, तू आमचं शेंडेफळ आहेस ना, त्यामुळे आम्ही तुझी गंमत करतो. आता तुझी गंमत नाही करणार तर कोणाची? हिची. काय हो, गप्पा बसा. बरं बघू तर दे कशी बनवलीयस. सांगा ना कशी झाली आहे कॉफी. मस्त उत्तम झाली अगं. वा, एक नंबर. गुड मॉर्निंग मॉम डॅड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग रिया. गुड मॉर्निंग. बरं बाबा, आता तुझी ही धाकटी बहीण मोठी झाली बरं का. हा, म्हणजे अरे मास्टर शेफ झालीये. आज स्वतःच्या हाताने कॉफी करून दिली आम्हा दोघांना. अरे वा, नक्की हिला तुमच्याकडून काहीतरी हवं असणार. काय रिया, नवीन सेल वगैरे सुरू आहे का? हो बस, तुझ्यासारखी नाहीये मी, कळलं ना. असं अजिबात काही नाहीये. बहिणीचा मला मेसेज आला होता. ती मला म्हणाले की आता घरच्यांची रिस्पॉन्सिबिलिटी तू घे आणि सगळ्यांची व्यवस्थित काळजी घे, म्हणून मी हे सगळं करते. दादा, माझी आत्ता मीटिंग आहे आपल्या पनवेल ब्रँचला. दुपारपर्यंत येईन मी. ओके. बर. काय झालं? सगळे असे शांत का बसले? आमच्या वहिनीच्या लाडक्या सुनेबद्दल चर्चा सुरू होती का? तुम्हा सगळ्यांचा एक दिवसही जात नाही ना तिच्याविषयी बोलल्याशिवाय? Hi everybody. Hello. गुड मॉर्निंग. Good morning. Good morning. काय झालंय, सगळे असे का बघताय माझ्याकडे? समथिंग रॉंग विथ मी? नो, इन फॅक्ट यू आर लुकिंग परफेक्ट दादा. ब्रो, तुला असं फिट बघण्यासाठी आम्ही सगळे लोक किती आतुर झालो होतो. काय दिसतोयस यार. लव्ह यू. लव्ह यू टू माय ब्रो. पण यू नो व्हॉट, मी इतक्या लवकर रिकव्हर कसं झालो? तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे.